मला 5 वाजता पाठवतो आणि कोण सकाळी 5 वाजता चटाका फटाका घालून दादाचा आदर्श घ्यायला लावलाय. बॉट आगमनाचा फील आहे ना जरा. विसर्जनाला काय करणार आहे. सामान्य का मुस्किरी आहे पाहिजे. अशा प्रकारे सुरुवात होते इकडे गणपतीच्या ब्लॉकची. आम्ही सगळे जात आहोत कोकणामध्ये आणि या वर्षी पाहुणे आपल्याला लागले प्रसाद. हा त्याच्या गावी चाललाय सिद्ध्या. थांब नळ्या टाकू दे. आणि रोहित आणि एका कुत्र्याने टांग दिली. येणार होता तो पण लगेचचा करगुटकर बॉय. विचारणार नाही त्याला आता आम्ही कॅन केलाय. 7 दिवस 7 नाही किती दिवस आहे आपण 13 दिवस कोकणात आहोत. तर कोकणातलं तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी एक्सप्लोअर करायला ट्राय करू आम्ही. फिशिंग सुद्धा असते त्याच्यामध्ये. बघूया. ट्रॅफिक जॅम. कसं वाटतंय नाच्या मालवण ड्रायव्हिंग करून रात्री. रस्ता आता सुधारवला आहे, चांगला केला गणपतीसाठी. नाही गणपतीसाठी चांगला केलाच आहे, प्रश्नच नाही. पण पोलिसांचे कष्ट आहेत. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस मुंबई मानला पाहिजे. पण मला तर खास पोलिसांसाठी चांगलं वाटतंय की पोलिसांनी खूप कष्ट घेतले ट्रॅफिक मॅनेज करण्यासाठी. क्वालिटी नाही तर 12 तास कंपल्सरी. आता आम्ही 1 तासात घरी पोहोचणार आणि मग लांबला 1 तास. मानगाव 5 वाजता पोहोचलोय आम्ही. 8 पर्यंत आम्ही घरी आहे बेडवर. 8 पर्यंत पोहोचू. आता थोडा नाश्ता पाणी. मामा एवढी कडे झोप काढते की 11 वाजताच येणार आहे. उठा मामा उतरल्या डायरेक्ट हे आरतीचं ताट घेणार. चला घ्या साफसफाई. कोकण ट्रिप मध्ये आपण 2 गाड्या घेऊन आलो. एक ह्याची आहे एक आपली आहे. हा हे भेटवलं. अरे माझ्या अंगावर झोपला फक्त झोपला नाही. आणि पाय तुझे ते समोरच्या काचेच्या बाहेर चाललेत. अरे एसीचा ब्लो इकडे आणि पाय असं इथे शिकून मी मध्ये बघितलं तुम्ही दोघं पुढे बसलेलात ना तेव्हा हा ह्याच्या झोपला हा ह्याच्या झोपलाय. भायमा तर भाई फुल मम्मी बनून झोपलाय ते. मामा वाटच बघतो गाडी कधी थांबलेला. अरे पण मला पाठवतो आणि कोण सकाळी 5 वाजता चटाका फटाका घालून दादाचा आदर्श घ्यायला लावलाय. अरे तो पण सुधारलाय नाही शकत मी म्हणून. हे आहे गाईज कोकण. पहाटे 6 वाजता कशी निघाली. बाकी सगळं सोडा, सामान बघा. इकडे मागे 2 जणी बसलेले आणि ही दुसरी गाडी. मम्मीने गाव जेवण घालायचं ठरवलंय वाटतं. संध्याकाळी सकाळी झोपल्यानंतर आता निघालेत फिशिंग करण्यासाठी बंदरावरती. आत्ताच तुम्हाला सांगतोय 1 तास इकडे वाया जाणार तरी आमच्या हाताला काही मासा लागणार नाही.
तुला येते का फिशिंग करता? प्रयत्न चालू आहे. हे बघा फिशरमॅन भानुशाली, नाकवा भानुशाली. कट करून टाक. काय माहोल झाला रे 2 मिनिटात. शिकलो. चालू आहे माझा, तयार आहे, फक्त टाक. जड तुझ्या डोळ्यांनी घाबरतील मासे. कुठे नाना लवकर बाहेर. श्रावण संपलाय. श्रावण संपला आहे. न श्रावण नसतो तरी आणा. जड लागलं काय. दाखव प्रसाद. जड दाखव. जड तुझं पण बघितलं हे. भाई नाचाचा पटांग गेला एकदम. इंद्रधनुष. 1 तास फिशिंग केल्यानंतर हाती काय लागलं तुमच्या? 2 रील गेले. उलट 2 घालून आलात. मासे आले तर नाही, घालून आलात लॉस करून. मी काय बोललो तुम्हाला स्टार्टिंगला, 1 तास होणार काय राहणार हाती. आणि हे आमचा गणपती आहे, मॉस बसलाय 3 तास झाले त्याला. हा पॉपी मगाशी आलेलं तेव्हा मॉस मामाचा गणपती. कसं वाटतंय तुला एवढ्या गणपती? खूप छान वाटतंय. एवढे सारे गणपती मी पहिल्यांदाच बघितले. आणि गावच्या गणपतीची थोडी आखणी वेगळी आहे. मजा. अजून सुंदर मूर्ती आहेत त्या, कलरफुल. आणि या लोकांचे कष्ट आहेत. ते घरात गणपती ठेवलेत त्यांनी सगळे. ते एवढे महिने कसे राहत असतील त्याचा पण आपण विचार करायला पाहिजे. हळू. मंगल मूर्ती. नाही मला माहिती नाही. काहीच संभव ना बाबू. हळू हळू. चप्पल आणलीच नाही ना. पूर्ण झोपतीचे पाठी. व्लॉगिंग साठी कष्ट बघा. त्याला व्लॉगिंग साठी कष्ट बघा. एवढ्या लांबून काय दिसणार आहे मला. गाडीची हेड. बॉट आगमनाचा फील आहे ना जरा. विसर्जनाला काय करणार आहे. नको रे हात वरती करू, भीती वाटते. तिथं पण निळा घालून असणार आहे. मॅचिंग. पंखा बघे शाहिस्ते खान.
सह्याद्रीच्या कडे कपाली ओ सह्याद्रीच्या कडे कपाली आवाज हा गुमला राजा छत्रपती माझा महाराजा अवतरला राजा छत्रपती माझा महाराजा अवतरला जन्माचं आपलं नात या साऱ्या लोकांना कळू दे. अगं वचन दिलं होतं राधे हात कधी सोडणार नाही. मग सोडून का गेलीस राधे तू या 7 जन्माच्या वाटेवरी. विधीचा विधान आहे ते देवताना पण चुकलं नाही तर आपण कोण आहोत. बरोबर आहे ना. देवताना पण चुकलंय नाही
राधा आणि कृष्णाचं लग्न झालं नाही, बरोबर आहे ना? देवताना चुकलं नाही, तर आपण कोण आहोत हो? म्हणून धडकत्या हृदयात राधा होती, लागणाऱ्या उचक्यात मीरा होती आणि लिहिलेल्या नशिबात मात्र रुक्मिणी होती हो, बरोबर आहे ना? त्याच्याकडे बघ. इकडे ते बघ, ते काढ लवकर, आता मुंगी चावणार त्या गॅप मधून. हे बघ बाबू, एवढी मोठी मुंगी, एवढी मोठी, लवकर काढ. हा झालं, मुंगी चावणार.
आणि मामाच्या वाडीतून 4 मूर्त्या निघालेल्या आहेत. एक मामाची आणि बाकीची भोवतीतली. मानाचे 4 गणपती चेनचे सोनायचं जास्त चेनचे सोनायचं जाग जाऊ. बघा चारी बाजूला नुसती झाडं आणि मधून नदी. ही नदी नाही काय बोलतो त्याला धारा वाढ. बाप्पा राव दे.